नमस्कार रसिक हो, मी रेखा कुलकर्णी चिंचवड पुणे येथून दीप कौमुदी या कार्यक्रमासाठी माझी एक कविता आणि एक गझल आपणासमोर सादर करणार आहे. तत्पूर्वी माझा परिचय मी थोडक्यात करून देते. मी MA BEd आहे, अर्थशास्त्रात MA झालेलं आहे माझं. कविता, कवितेचे सगळे प्रकार, गझल, वृत्तबद्ध कविता, लेख, लघुलेख, ललित लेख अशा प्रकारे लेखन करते. माझा एक काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे ज्याचं नाव आहे सोनसळी रान. या काव्यसंग्रहाला लक्ष्मीकांत तांबोळींची प्रस्तावना आहे आणि विठ्ठल वाघांची पाठराखण आहे. हे सांगायला मला अभिमान वाटतो. बऱ्याच काव्यलेखन स्पर्धेमध्ये मला पारितोषिकही मिळाली आहेत. गझल स्पर्धेमध्येही पारितोषिक मिळाली आहेत. तसेच 95व्या आणि 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मी गझल कट्ट्यावर गझल आणि कवी कट्ट्यावर कविता सादर केलेल्या आहेत. बऱ्याच गझल मुशायरात आणि कवी संमेलनात माझा सततचा सहभाग असतो. अनेक वृत्तपत्रातून आणि दिवाळी अंकातून माझे लेखन, कविता, लेख वेळोवेळी प्रसिद्ध झालेले आहे. आता जरी आम्ही पुण्यात राहत असलो तरी मी मूळची, मराठवाड्याची, लातूरची हे सांगायला मला आवडेल. आता मी आपल्या पुढे एक माझी चारोळी आधी सादर करते आणि मग एक कविता घेते. बुद्धिशक्ती स्फूर्ती दे हे शारदे वरदायिनी, बुद्धिशक्ती स्फूर्ती दे हे शारदे वरदायिनी, 64 कलांची देवता तू वीणा पुस्तकधारिणी, 64 कलांची देवता तू वीणा पुस्तकधारिणी. माझी एक कविता सादर करते, सावळ बाधा. वृत्तबद्ध कविता आहे ही, विधाता वृत्तातली. का ओढ अनावर झाली सावळ्या तुझ्या राधेला, भेटण्या निघाली सत्वर ती सोनसळी सांजेला. का ओढ अनावर झाली सावळ्या तुझ्या राधेला, भेटण्या निघाली सत्वर ती सोनसळी सांजेला. अलगूज वाजले तेव्हा यमुनेवर तरंग उठले, अलगूज वाजले तेव्हा यमुनेवर तरंग उठले, हरपले भाण राधेचे अन पैंजन नाचत सुटले. रंगांचे शिंपण झाले क्षितिजावर चढली लाली, प्रतिबिंब उमटले त्याचे राधेच्या गोऱ्या गाली. रंगांचे शिंपण झाले क्षितिजावर चढली लाली, प्रतिबिंब उमटले त्याचे राधेच्या गोऱ्या गाली. पसरला गंध मातीचा त्या चांदन ओल्या रात्री, पसरला गंध मातीचा त्या चांदन ओल्या रात्री, वाजते धूण केव्हाची राधेच्या नितळ गात्री. पसरला गंध मातीचा त्या चांदन ओल्या रात्री, वाजते धूण केव्हाची राधेच्या नितळ गात्री. घन नीळ वाजवी पावा स्वर लहरत लहरत आले, घन नीळ वाजवी पावा स्वर लहरत लहरत आले, राधेच्या अंगोपांगी रोमांच फुलारत गेले. मोकळे केस सुटलेले बेभान जाहली राधा, मोकळे केस सुटलेले बेभान जाहली राधा, गारुड मनावर झाले अन झाली सावळ बाधा, गारुड मनावर झाले अन झाली सावळ बाधा. आता मी माझी एक गझल घेते. गझल घेण्यापूर्वी एक मतला आणि 2 शेर. आधी एका गझलेचा फक्त एक मतला घेते आणि एका गझलेचे एक मतला 1 शेर. तू रोज दिलेल्या चिठ्ठ्या मी वहीत जपते आहे, तू रोज दिलेल्या चिठ्ठ्या मी वहीत जपते आहे, अभ्यास सोडून त्याचे पाठांतर करते आहे. तू रोज दिलेल्या चिठ्ठ्या मी वहीत जपते आहे, अभ्यास सोडून त्याचे पाठांतर करते आहे. अजून एक मतला. मुलीसारखी काळजी घेत असते जवळ घेऊन रोज कुरवाळते, मुलीसारखी काळजी घेत असते जवळ घेऊन रोज कुरवाळते, लळा लागला वेदनेचा असा की मला
तिला कूस माझी बरी वाटते. मुली सारखी काळजी घेत असते, जवळ घेऊनी रोज कुरवाळते. लळा लागला वेदनेचा असा की तिला कूस माझी बरी वाटते. तिसरा शेर असा आहे, केवढा आनंद झाला झोपडीला. केवढा आनंद झाला झोपडीला, कालवण जेव्हा मिळाले भाकरीला. केवढा आनंद झाला झोपडीला, कालवण जेव्हा मिळाले भाकरीला. आता एक गझल सादर करते माझी. म्हटलं असं आहे बघा, पिंजऱ्यातला आत्मा म्हणतो मलाच कारावास कशाला. पिंजऱ्यातला आत्मा म्हणतो मलाच कारावास कशाला. श्वास उधारी घेत जगावे उगाच अट्टाहास कशाला. एक साल गेले तर गेले दुष्काळाची भीती कशाला. एक साल गेले तर गेले दुष्काळाची भीती कशाला. स्वप्न उद्याचे पेर नव्याने आवळतो गळफास कशाला. एक साल गेले तर गेले दुष्काळाची भीती कशाला. स्वप्न उद्याचे पेर नव्याने आवळतो गळफास कशाला. पुढचा शेर असा आहे बघा, माहीत आहे तुझी सांत्वना वरवरचा देखावा नुसता. माहीत आहे तुझी सांत्वना वरवरचा देखावा नुसता. तुझ्या पुढे मी मांडायाची दुःखाची आरास कशाला. आटपाट नगरीतील राणी अजूनही जर व्यथा भोगते. आटपाट नगरीतील राणी अजूनही जर व्यथा भोगते. शुक्रवारच्या कथानकावर ठेवू मी विश्वास कशाला. आठवणीच्या फांदीवरती बारामाही वसंत आहे. आठवणीच्या फांदीवरती बारामाही वसंत आहे. कळ्या फुलांना फुलण्यासाठी पुन्हा नवा मधुमास कशाला. कळ्या फुलांना फुलण्यासाठी पुन्हा नवा मधुमास कशाला. पिंजऱ्यातला आत्मा म्हणतो मलाच कारावास कशाला. श्वास उधारी घेत जगावे उगाच अट्टाहास कशाला. जरूर शब्दकौमुदी चॅनलला भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. आपल्या नातेवाईकांना पाठवा आणि आपणही पहा. धन्यवाद.